राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेच्या सभागृहातील मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा एक व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय. त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीकेचा वर्षाव होत असून राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करीत असताना काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता बरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय. आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर क्लिपद्वारे केलेल्या टीकेला राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले. सभागृहाचे नियम आपणास माहिती आहेत. आपण मोबाईलवर रमी हा गेम खेळत नव्हतो. डाउनलोड झालेला गेम बंद करत होतो. मोबाईलवरील आपली अर्धवट क्लिप रोहित पवार यांनी प्रसारित केली. पुढील बंद केलेली क्लिप दाखवली नाही असे सांगत कृषी मंत्री कोकाटे यांनी रोहित पवारांसह विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. कृषी मंत्री कोकाटे यांनी प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचे हे रिकामे उद्योग असून ते स्वतःची करमणूक करीत असल्याचा टोला त्यांनी हाणला. DN24 नगर न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, पोस्ट लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.